आपण सगळेच दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखतो, पण त्यांच्या यशामागे एक महत्त्वाची स्त्री होती। त्या म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या पत्नी आणि भारताच्या पहिल्या फिल्म एडिटर सरस्वतीबाई फाळके। 1913 मध्ये तयार झालेला भारतातील पहिला चित्रपट म्हणजेच राजा हरिश्चंद्र यामागे केवळ दादासाहेब नव्हते तर सरस्वतीबाईंचंही खूप मोठं योगदान होतं। त्या काळात जेव्हा कोणतीही फिल्म एडिटिंग टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा सरस्वतीबाईंनी स्वतःच्या हाताने पहिल्या चित्रपटाची एडिटिंग केली होती। एवढंच नाही, त्यांनी पटकथा लेखन, कॉस्ट्यूम डिझाईन, प्रॉप्स तयार करणं, फिल्ममध्ये छिद्र पाडणं अशी अनेक कामं सांभाळली। घराची जबाबदारी, मुलांचे संगोपन, आर्थिक अडचणी आणि त्यात नवऱ्याचं स्वप्न हे सगळं त्या फार शांतपणे आणि समर्पणपणे निभावत होत्या। आज आपण दादासाहेब फाळकेंचा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन करतोय, पण सरस्वतीबाईंचं नाव मात्र इतिहासाच्या पानावर लिहिलेलं आहे। ही एक अशी स्त्री होती जिने कॅमेरामॅनचं सगळं सांभाळलं पण कधी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही। म्हणूनच तिचं योगदान लक्षात ठेवायला हवं, कारण भारतीय सिनेमाचा पहिला कट हा एका स्त्रीच्या हातून झाला होता। तुम्हाला हे माहीत होतं का? आणि राजा हरिश्चंद्र या चित्रपटाबद्दल, एडिटिंग बद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करा।